नमस्कार, मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मी आज वेळ आमोशा व भोगीला जी सर्व मिक्स भाज्या करून जी भाजी बनवतात ती भाजी म्हणजे भोगीची भाजी बनवणार आहे. ही भाजी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. या ऋतूमध्ये येणाऱ्या सर्व भाज्यापासून ही भाजी बनवली जाते. चला तर मग साहित्य पाहूयात. मी या सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून कट करून घेतल्या आहेत. या भाज्यांचे आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता. साकवत अर्धी जुडी, गाजर 1 वाटी, शेंगदाणे भाजलेले अर्धी वाटी, ओला वाटाणा 1 वाटी, भाजलेले तीळ अर्धी वाटी, तूर डाळ 2 चमचे, मेथीची भाजी 1 वाटी, शेंगदाण्याचा कूट मोठा अर्धी वाटी, हरभरा डाळ अर्धी वाटी, हरभरा भाजी ओली 1 वाटी, घेवडा शेंग 1 वाटी, काकडी 1 वाटी, बिया काढून 1 वाटी पेरू, बिया काढून 1 वाटी बोरे, 1 वाटी बटाटा, 1 वाटी टोमॅटो. फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहू. मोहरी 1.5 चमचा, जिरे 1 चमचा, हळद, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली, चवीनुसार मीठ, बारीक केलेला लसूण आणि तेल. यामध्ये ओले हरभरे, ओला ज्वारीचा हुरडा, वांगे इत्यादी पदार्थही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. या सर्व भाज्या शिजवण्यासाठी आपण 2 ते 3 ग्लास पाणीही वापरणार आहे. चला तर मग या सर्व भाज्या कुकरच्या एका डब्यात एकत्र करून कुकरला लावूयात. अशी भाजी खाणे फायदेशीर असते. तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल. मी या सर्व भाज्या एका डब्यात मावत नसल्याने दुसऱ्या डब्यातही लावत आहे. या सर्व भाज्या एकत्र केल्यामुळे भाजीला असा सकसपणा येतो, छान टेस्ट येते. गाजर आणि पेरू असल्यामुळे भाजीला गोड अशी चव पण येते. त्यामुळे आपल्याला भाजीत साखर किंवा गूळ याचा वापर करावा लागत नाही. लहान मुले ठराविक भाज्या खातात. अशा सर्व प्रकारच्या भाज्या जर आपण एकत्र करून भाजी तयार केली तर त्या सर्व प्रकारचे पोषण तत्वे मिळतील. यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत. ह्या सर्व भाज्या आता मी कुकरला लावणार आहे आणि 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, त्या सगळ्या एकत्र करून एका भांड्यामध्ये घेणार आहे. आता या भाजीतले सर्व पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. या सर्व शिजलेल्या भाज्यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आता या सर्व भाज्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने बारीक करायच्या की त्या भाज्या सर्व एकजीव झाल्या पाहिजेत. थंडीच्या दिवसात ही भाजी खाणे शरीरासाठी खूप चांगले असते. मी या भाजीसाठी खोबरे, आले किंवा कांदा पेस्ट ही वापरलेली नाही. कोणत्याही गरम मसाल्याचा वापर करणार नाही. आता आपली भाजी एकजीव झालेली आहे. यामध्ये आपण पाणी सुरुवातीला बाजूला काढून घेतलेलं होतं भाजीतील, ते पाणी ॲड करायचं आहे. भाजी आपल्याला खूप पातळही करायची नाही आणि खूप घट्टही करायची नाही. आपल्याला ग्रेव्ही टाईप ही भाजी बनवायची आहे. त्यासाठी अजून थोडे आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. पाणी आणि भाजी एकत्र हलवून मिक्स करायचं आहे. आता या भाजीला आपण फोडणी देऊ. मी येथे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचे प्रमाण वापरू शकता. एका पॅनमध्ये तेल गरम करून 1 चमचा मोहरी टाकूयात. मोहरी गरम झाली की त्यामध्ये 1.5 चमचा जिरे टाकू. त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकू. त्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची घालूयात. ती तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. हे सर्व आता आपण हलवून घेऊयात. बारीक केलेली मिरची तळून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये
छोटा 1.5 चमचा हळद टाकणार आहोत. हे सर्व परत एकदा आपण हलवून घेणार आहोत. यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. हे मीठही चांगलं आपण हलवणार आहोत. हे तिखट मीठ 1 मिनिट चांगलं गरम होऊ द्यायचंय. गरम झाल्यानंतर आपण ज्या भाज्या सगळ्या एकत्र शिजवल्या होत्या ते मिश्रण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. आता ही सर्व भाजी हलवून घ्यायची. मस्त फोडणीचा वास येतोय. आता 2 मिनिटं ही भाजी गरम होऊ द्यायची. आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे. आता ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आपण ही खाऊ शकतो. तुम्हीही नक्की करून पहा. कृपया तुमचे मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करायला विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.